मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना हे एकत्र सत्तेत असले तरी नालेसफाईच्या दौऱ्यांवरून मात्र दोन्ही पक्षात चढाओढ पुन्हा सुरू झाली आहे। मुंबईत महापौर आणि उपमहापौरांचे नालेसफाई पाहणीचे वेगवेगळे दौरे चर्चेत आलेत। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आलाय। आज उपमहापौर संजय घाडी नालेसफाईची पाहणी दौरे करतायत। याआधी 2 वेळा महापौर रितू तावडेंनी पाहणी दौरा केला होता, मात्र दोन्ही दौऱ्यात त्यांनी उपमहापौरांना सोबत नेलं नाही आणि त्यामुळे आज उपमहापौरांचा स्वतंत्रपणे पाहणी दौरा होतोय। शुक्रवारी भाजपचे मुंबई स्थित आमदार खासदार, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि सर्व नगरसेवक दौरे करणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून बाहेर येते आहे आणि त्यामुळे भाजपा मुंबईच्या कामांची पाहणी करताना कशी ऍक्टिव्ह आहे हे मांडलं जाईल। मुंबईची तुंबई आणि पावसाळ्यापूर्वीच रस्ते नाले सफाईवर वचक बसवण्यासाठी दौरे का अस्तित्वाची चढाओढ हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे। तर नालेसफाईचा दौरा करताना उपमहापौर म्हणून मला विचारायला हवं होतं। उपमहापौर संजय घाडींनी असा संताप व्यक्त केलाय। महायुतीमध्ये समन्वय भाजपनं ठेवायला हवा होता असं देखील उपमहापौरांनी म्हटलंय। उद्या माझ्या प्रभागात भाजपचा दौरा आहे, मला फोनही नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। मी नाराज नाही, पण जे होतंय ते सांगतोय। अक्षय कुमारच्या कार्यक्रमातही माझ्या असण्याबाबत प्रोटोकॉल पाळला गेला नाही असाही आक्षेप त्यांनी नोंदवलाय। मुंबई महापालिकेत काही नेत्यांची लुडबुड सुरू असल्याचा आरोपही संजय घाडींनी केलाय। मुंबई मनपा कारभारात अनावश्यक हस्तक्षेप टाळा असं देखील उपमहापौर संजय घाडी यांनी म्हटलंय। उपमहापौरांना एक वेगळा दौरा काढावा लागला, समन्वय नाही किंवा तुम्ही चर्चा केली नाही? नाही, महापौर मॅडमनी एक अर्थसंकल्प चालू असताना शेवटच्या एक दिवसा अगोदर ती अतिरिक्त आयुक्त बांगर साहेबांना आपला दौरा दिला होता। तो मी पाहिलं, मी त्यांना विचारलं नाही, पण त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं की आपण ह्या पाहणी दौऱ्यामध्ये येणार का, आपण एकत्र दौरा करूया। तसं झालं असं तर दोघंही एकत्र येऊन प्रशासनाला आम्ही दोघांनी नीट सूचना देऊ शकलो असतो, परंतु तसं झालं नाही। जो तो पक्ष आपापला प्रयत्न करणार, परंतु आपण जसं म्हटलं त्या दिवशी अक्षय कुमार आले होते क्लीन मुंबई लीग्सच्या ओपनिंगसाठी, त्यावेळेला उपमहापौर म्हणून माझा जो प्रोटोकॉल होता तो मेंटेन केला गेला आणि त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते अमय घोले यांनी पत्र दिलं आयुक्तांना आणि त्याच्यानंतर प्रोटोकॉल ऑफिसरनी दिलगिरी व्यक्त केली। काही नेते लुडबुड करतात, तुम्ही मुंबई महानगरपालिकेची कारभार करण्याची जबाबदारी ही नगरसेवकांची आहे आणि महापौर उपमहापौर त्या सगळ्यावर नगरसेवकांचं नेतृत्व करतात, म्हणून त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांची जी काही कामं असतील ती त्यांनी करून घ्यावीत अशा प्रकारची माझी नेत्यांना तुम्ही सांगा विनंती आहे। ज्यांना कोणाला विनंती करायची त्यांना समजेल। उपमहापौर आणि माझ्यात चांगला समन्वय आहे आणि त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जातोय असं स्पष्टीकरण यावर महापौर रितू तावडे यांनी दिलंय। आणि महापौरमध्ये अगदी चांगला समन्वय आहे। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करायची आहे, म्हणून आम्ही सांगितलं मी इकडे जाते, तुम्ही तिकडे जा। उद्या मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी त्यांचेही दौरे स्टार्ट होणार। सभागृह नेत्यांना सांगितलं सगळेच जण कशाला एका ठिकाणी जाऊ दे, पसरू दे, 4ही ठिकाणी लोक फिरू दे ना। आपल्याकडे आता दिवस किती राहिलेत नालेसफाई होण्यासाठी, मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही सगळे 4 कॉर्नर्स आम्ही जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।